या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूर शहरासह सोलापूर ग्रामीण भागात मागील 4 ते 5 दिवसापासून पावसाची संततधार ही सुरूच आहे। काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस पडत आहे। या पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। सोलापूर शहराजवळ असलेल्या सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील शेतकरी बेळेनी बनसिद्ध हिरकोर यांची 1 ते 1.5 एकर जमीन ही सीना नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती समेत 2 विद्युत मोटारी बरोबरच पाईप वाहून गेल्याची देखील घटना घडली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी। येताना घेऊनच आलो। दक्षिण सोलापूर तालुक्यात तुम्ही एक इमेज तयार केला होता। शेतकऱ्याला घरातून बोलवलं मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात संततधार पावसामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। याच माध्यमातून सोलापूर शहरासह ग्रामीण भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या सीना नदी क्षेत्रात पाण्याची वाढ झालेली आहे। आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। हत्तूर येथील
सिना नदीच्या आता सध्या आपण बंधाऱ्याच्या जवळ आहोत. कारण हातूर येथील शेतकऱ्याचे जवळपास 1 ते 1.5 एकर जमीन हे ऊस पीक आणि उडीद पीक असलेले हे जमीन हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले आहे. अर्धवट स्वरूपात बंधाऱ्याचे काम असल्यामुळे हे जमीन गेल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहेत. आपल्या समेत हातूर येथील जे नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या समेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, आपले नाव? माझं नाव बिळेनी बनशी धिरकूर, मुक्काम पोस्ट हातूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आणि माझी शेती इथं शेना नदीजवळ आहे. आणि बंधाऱ्याच्या अर्धवट कामामुळे माझं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि लय चुकीचं काम केलं त्याने. उन्हाळ्यापासून त्यांना वारंवार सांगत आलो की आधी पिचिंग काम करून घ्या आणि दोन्ही बाजू पिचिंग काम करा, मग नंतर मध्ये काम करून घ्या. त्यांनी काय लक्ष दिलं नाही आणि लय मोठं नुकसान झालेलं आहे. सर्वसाधारणतः माझं 1.5 एकर रान गेलेलं आहे आणि ऊस सहित गेलेलं आहे. आणि 4-5 मोटर आहेत पाण्याचं, पाणबुडी मोटर वाहून गेलेलं आहे आणि केबल पाईप सगळं वाहून गेलेलं आहे. आणि अजून शेती वाहून जाऊ शकते 1-1.5 एकर. अजून पाऊस तेवढं मोठं झालेलं नाही आहे, अजून पाऊस होणार आहे, अजून क्षेत्र जाऊ शकते. साधारण तुमचं किती लाखांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीमध्ये? नुकसान तर साहेब लय मोठं नुकसान आहे, तेवढा अंदाज बांधू शकत नाही. कारण सगळं मिळतं, माती मिळत नाही. माती लय सोन्यासारखं भाव आहे मातीचं आणि कोण देत बी नाही माती, तीच लय अवघड आहे. आता अंदाज सांगू शकत नाही की किती नुकसान झालं आहे किती नाही. माझं तर आता 2-3 लाखाचं वर नुकसान झालेलं आहे माती सोडून. या बंधाऱ्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता का तुम्ही? लय वेळा सांगितलं त्यांना, वारंवार सांगितलं, त्यांनी काय लक्ष दिलं नाही. तुमची आता नेमकं मागणी काय? आमचं मागणी काय नाही, आमचं रान कसं होतं तसं रान नीट भरून द्यावं. आणि आमचं नुकसान किती, पाईपलाईन म्हणा, मोटर म्हणा, केबल म्हणा, आणि आमचे ऊस किती नुकसान झालेलं ऊस पिकाचं तेवढं नुकसान भरून द्यावं. कारण आता आपण लोकप्रधानच्या माध्यमातून सध्या आपण हे लाईव्ह दृश्य बघत आहोत, जेणेकरून आणखी पाण्याची पातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी ही यांची शेती कातरून आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्याची भावना यांनी आपल्या लोकप्रधानच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. आता सतत पावसामुळे आणखी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत असल्याचे शेतकऱ्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, हातूर. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.